आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। लक्षवेधी आंदोलन, मराठीत सांगितलेलं कळत नाही कन्नडमध्ये सांगू। मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त अनोखं आंदोलन। तुर्ची ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचार चौकशी प्रकरणी शिवसेनेचे हटके आंदोलन। सांगली जिल्ह्यात अनोख्या आंदोलनाची चर्चा। तासगाव तालुक्यातील तुर्ची ग्रामपंचायतमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, अशी रीतसर तक्रार शिवसेनेचे शाखा प्रमुख नारायण पोद्दार यांनी जिल्हा परिषद सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती। झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा अशी मागणी देखील केली होती। त्याचबरोबर ग्रामस्थांनी देखील ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या अरेरावी मनमानी कारभाराबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रारी अर्ज दिलेले आहेत। ग्रामपंचायतमध्ये सर्व अनागोंदी कारभार सुरू असून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी अशी विनंती देखील केली। मात्र ढिम्म प्रशासनाने कसलीही कारवाईची तसदी घेतली नाही आणि म्हणूनच या निष्क्रिय प्रशासनास जाग यावी म्हणून मराठीत सांगितलेलं कळत नाही कन्नडमध्ये सांगू असे म्हणत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना चक्क कन्नडमध्ये निवेदन देण्यात आले। यावेळी कन्नडमधून निषेध आणि कारवाईची मागणी करण्यात आली। यावेळी शिवसेना सांगली जिल्हा माजी अध्यक्षासह सुजाताताई इंगळे, शिवसेना सांगली जिल्हा माजी अध्यक्षासह अश्विनीताई मोकळे, जिल्हा सदस्य वंचित बहुजन आघाडीचे श्रीकांत ढाले, तासगाव तालुका शिवसेना माजी अध्यक्षासह लक्ष्मीताई पोद्दार, शिवसेना तासगाव शहर उपप्रमुख सौ वंदनाताई लेंगरे, तासगाव शहर उपप्रमुख सौ वर्षाताई सरजे, सौ तमन्ना सतारमेकर, शाखा प्रमुख नारायण पोद्दार, कुंडलिक पाटील, सतीश पाटील, धर्मराज कदम, सुरेश जाधव, रवी कदम यांच्यासह शिवसैनिक आणि नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते।